नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे फेस्टिवल वाइब्स. तर आज आपण ऐकणार आहोत स्वामी समर्थांची भक्तिकथा. ती श्रद्धा, परीक्षा आणि कृपा यांनी परिपूर्ण आहे. चला तर मग आपण या कथेला सुरुवात करूया. ओम नमो श्री स्वामी समर्थ. ओम नमः श्री स्वामी समर्थ. ओम नमः श्री स्वामी समर्थ. असे म्हणतात, माणसाच्या आयुष्यात जेव्हा सगळे मार्ग बंद होतात, जेव्हा आपलेच आपल्याला ओळखीनासे होतात, तेव्हा जो आधार उरतो तो म्हणजे स्वामी समर्थ, स्वामी समर्थ आणि स्वामी समर्थ. ही एक कथा आहे श्रद्धेची, संयमांची आणि अशा भक्तांची ज्यांची परीक्षा स्वामींनी घेतली, पण शेवटी कृपेने त्यांचे आयुष्य बदलले, असेच म्हणता येईल. चला तर मग डोळे बंद करा, मन शांत करा आणि ऐका स्वामी समर्थांची कृपाकथा, आपल्या स्वामी समर्थांची कृपाकथा. चला तर मग या कथेचा पहिला अध्याय आपण सुरू करूया, ज्याचं नाव आहे भक्ताची ओळख. महाराष्ट्रातील एका लहानशा गावात गणपत पाटील नावाचा एक साधा शेतकरी राहत होता. ना फार शिक्षण, ना पैसा, पण मनात होती स्वामी समर्थांवर अढळ श्रद्धा. तो मनापासून स्वामींचा भक्त होता. घरात आई वडील वृद्ध होते. पत्नी ही शांत स्वभावाची होती आणि त्यांना 2 लहान मुलं होती. शेतीवरच सगळं आयुष्य त्यांचं चाललेलं होतं आणि त्यावरच त्यांचं आयुष्य हे अवलंबून होतं. दररोज सकाळी तो शेतात जाण्याआधी एकच मंत्र म्हणायचा, श्री स्वामी समर्थ, माझा मार्ग मला दाखवा. श्री स्वामी समर्थ, माझा मार्ग मला दाखवा. आणि असे म्हणून तो सुरुवात करायचा दिवसाला आणि शेतामध्ये निघून जायचा. हा होता आपला कथेचा पहिला अध्याय. चला तर मग आपण आता सुरुवात करूया या कथेच्या दुसऱ्या अध्यायाला, ज्याचं नाव आहे संकटाची सुरुवात. आपण याला असेही म्हणू शकतो की संकटाची चाहूल. एका वर्षी असाच पाऊस पडला नाही, त्यामुळे शेतीही कोरडी पडली. त्यामुळे कर्ज वाढत गेले. घरात अन्नाची टंचाई भासू लागली. गावातले लोक म्हणू लागले, देव भक्तीने पोट भरत नाही. काहींनी गणपतला टोमणे मारायला सुरुवात केली. तुझा स्वामी तुला वाचवतो का बघ. त्या रात्री गणपत पहिल्यांदा रडला. तो खूप रडला, कारण लोकांचे टोमणे ऐकून तो त्रासून गेला. त्याला वेदना व्हायला लागल्या. पण तो देवाला दोष देत नव्हता. त्याने देवाला दोष कधीही दिला नाही. तो म्हणाला, स्वामी, ही सुद्धा स्वामींचीच इच्छा असेल. माझे स्वामी ही माझी परीक्षा घेत असतील, असे तो इतर लोकांना सांगू लागला. तो खचला नाही. त्याला माहीत होतं आपले स्वामी हे आपल्या पाठीमागे उभे आहेत. ते आपली साथ कधीही सोडणार नाही. ते आपल्यासोबत कायम आहेत. ते फक्त आता आपली परीक्षा घेत आहेत, बाकी काही नाही. हा होता या कथेचा अध्याय दुसरा. चला तर मग आपण आता या कथेचा तिसरा अध्याय सुरू करूया. एक दिवस सावकार हा गणपत यांच्या घरी आला. 3 दिवसात पैसे नाही दिलेस तर मी तुझे घर जप्त करीन, अशी धमकी तो देऊन गेला. त्यामुळे पत्नीही घाबरली आणि लहान मुलेही रडू लागली. गणपत मात्र शांत होता. त्याला काहीच कळाले नाही की आता आपण काय करायला हवे. त्या रात्री तो घरातून निघाला
आणि पायी अक्कलकोटच्या दिशेने चालू लागला. ना पायात चप्पल होती, ना खिशामध्ये पैसा होता. फक्त होतं एकच नाव, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ आणि श्री स्वामी समर्थ. असा जप करत तो अक्कलकोटच्या दिशेने जाऊ लागला. आणि पुढे काय होतं हे आपण बघूया या कथेच्या 4थ्या अध्यायामध्ये. या कथेचा हा 3रा अध्याय येथे संपलाय. चला तर मग आपण सुरुवात करूया या कथेच्या 4थ्या अध्यायाला. वाटेतली भेट. रात्र खूप झाली होती आणि थंडीही वाढू लागली होती. त्यामुळे त्याला भूकही लागू लागली. एका झाडाखाली एक फकीर बसलेला त्याला दिसला आणि तो त्याच्याकडे गेला. त्याने गणपतला विचारलं, कुठे चाललास रे? त्यामुळे गणपत म्हणाला, स्वामी समर्थांकडे चाललोय. फकीर हसला, देवाकडे जातोस? पण मनात शंका आहे. गणपत थरथरला. तो म्हणाला, शंका नाही महाराज, फक्त वेदना आहेत. फकीर म्हणाला, चाल पुढे, उत्तर वाटेतच मिळेल. आणि असे म्हणून क्षणातच तो फकीर दिसेनासा झाला. आणि थोड्या वेळाने गणपत त्याला इकडे तिकडे शोधू लागला, पण तो त्याला कुठेच दिसला नाही. तो बहुतेक हा स्वामींचे रूप घेऊन आला असावा अशी शंका त्याच्या मनात आली. आणि हा अध्याय येथे संपला. चला तर आपण आता सुरुवात करूया या कथेच्या 5व्या अध्यायाला. स्वामींचे दर्शन. अक्कलकोट. श्री स्वामी समर्थ ध्यानात बसले होते. गणपत काही बोलायच्या आधीच स्वामी म्हणाले, गणपत, तू खूप उशीर केलास. आणि हे ऐकून गणपत जमिनीवर कोसळला. महाराज, घर उद्ध्वस्त होतंय हो, काही मार्ग दाखवा ना. असे म्हणून गणपत महाराजांकडे मदत मागू लागला. त्यावर स्वामी शांतपणे म्हणाले, तुला दुःख नकोय की श्रद्धा? हे ऐकून गणपत थोडा गोंधळूनच गेला. गणपत म्हणाला, दोन्ही तुमच्या चरणी आहेत महाराज. आणि हे ऐकून स्वामी हसले. हा होता या कथेचा 5वा अध्याय. आता सुरुवात करूया आपण या कथेच्या 6व्या अध्यायाला. चमत्कार नव्हे तर बदल आहेत. स्वामींनी भस्म दिलं आणि सांगितलं, गणपत, तू घरी जा आणि जे होईल त्याचा स्वीकार कर. मी तुझ्यासोबत कायम आहे आणि तुझ्या पाठीशीही कायम आहे. हे ऐकून गणपत घरी परतला. आणि 3 दिवसांनी गावात अचानक जोरदार पाऊस पडू लागला. त्यामुळे शेती वाचली आणि सावकारानेही मुदत दिली आणि पत्नीच्या आजारपणात सुधारणा झाली. पण हा सर्वात मोठा चमत्कार गणपतच्या मनात आला आणि त्याला कळाले हे सगळे स्वामींनी केले. त्यामुळे त्याच्या मनात कोणतीच भीती उरली नाही आणि तो प्रसन्न झाला, उत्साहित झाला. हा होता या कथेचा अध्याय 6वा. चला तर आता आपण सुरुवात करूया कथेच्या 7व्या अध्यायाला. स्वामींची खरी कृपा. गणपत रोज म्हणू लागला, स्वामी, तुम्ही संकट काढलं नाही, पण मला मजबूत केलंत. त्याला कळलं, स्वामी समर्थ कधीही फक्त मागण्या पूर्ण करत नाही, ते माणूस घडवतात. खरंच आहे ना मित्रांनो, स्वामी समर्थ आपल्याला मार्ग दाखवतात, पण त्यात अडथळे सुद्धा आणतात आणि त्या अडथळ्यातून बाहेर निघण्याचा मार्ग हे सुद्धा आपल्याला स्वामी समर्थ दाखवतात. त्यामुळे असे म्हणायलाच पाहिजे की स्वामी समर्थ हे कधीही
फक्त मार्ग दाखवत नाहीत, तर ते त्या मार्गातले अडथळे दूर करायला सुद्धा आपल्या पाठीशी उभे असतात. अशा प्रकारे ही कथा संपलेली आहे. तुम्हाला ही कथा कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या कथेतून आपण काय बोध घेऊ शकतो हे श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जो माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो त्याला मी कधीही एकटं सोडत नाही. खरंच आहे. आजही जर तुमच्या आयुष्यात दुःख आहे, अंधार आहे, तर एकच मंत्र, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ आणि श्री स्वामी समर्थ. या 3 वाक्यांवर, या 3 शब्दांवर विश्वास नक्की ठेवा. तुम्हाला उत्तर नक्की मिळेल. आणि जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि ही कथा इतर भक्तांपर्यंत नक्की पोचवा. आणि स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर अशीच राहू दे. ओम नमः श्री स्वामी समर्थ. ओम नमः